कळमेश्वर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सदस्य ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर तसेच अनिशचे राज्य कार्यकारी सदस्य रामभाऊ डोगरे आणि राज्य विभागीय सदस्य विजया श्रीखंडे उपस्थित होत्या। या बैठकीला अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाज प्रबोधन तसेच विविध कायदेशीर बाबीत सखोल चर्चा करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी अंधश्रद्धेच्या समूळ निर्मूलनासाठी कायद्यासोबतच समाजातील लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। आपला परिचय आणि आपली पुढची रूपरेषा काय याबद्दल थोडी माहिती। नमस्कार, मी मुक्ता दाभोळकर, मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे। हे रामभाऊ डोगरे, विजया श्रीखंडे, पाटील मॅडम, देशराम सर, आम्ही सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत। सध्या महाराष्ट्र आदिसंचे विभागीय म्हणजे आम्ही राज्य कार्यकारी समिती सदस्य म्हणून आम्ही वेगवेगळे विभागीय दौरे करतो। त्यामध्ये मी विदर्भाच्या शाखा भेटींच्या दौऱ्यावर आलेली आहे। आम्ही गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या आदिसच्या शाखांना भेटी दिलेल्या आहेत आणि जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी झाली। त्यामध्ये पाठपुरावा करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, गावातील विद्यार्थ्यांवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी अनिसच्या शाखेचं काम अधिक जोमाने व्हावं, अशा प्रयत्नातून आम्ही हा दौरा काढलेला। मॅडम, आम्ही विदर्भात तुम्ही दौरा केला, या दौऱ्यात आपल्याला काय काय आढळलं? या दौऱ्यात आढळलं की जे खरं तर आधीही लक्षात आलं होतं, पहिल्या दिवशी आम्ही बघितलं तर भंडाऱ्यामध्ये एका मांत्रिकावरती संशय व्यक्त केला होता, कारण तो उत्तर सांगत होता लोकांना की अमुक एक घटना कुणी केली। आता म्हणजे लोकांची ही समजूत होती की कुठल्या तरी घटनेमागे काहीतरी दैवी दुष्ट शक्ती असते आणि त्या मांत्रिकालाच त्या लोकांनी मारहाण केली, कोंडून घातलं। तर अशा अंधश्रद्धेतून घडणाऱ्या मारहाणींचे प्रकार कानावर येत असतात आणि त्यासाठी हे गरजेचं आहे की समाज म्हणून जागृती निर्माण होईल आणि अशा घटना घडत असतील तर पोलिसांच्या निदर्शनाला आणून देऊ। लोक निश्चित इथले जागृत आहेत, प्रेमळ आहेत, एकत्र येतात, ह्या खूप चांगल्या गोष्टी अनुभवायला आल्या। परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण होण्यासाठी अधिक सातत्यपूर्ण ॲक्टिव्हिटीज गरजेच्या आहेत असं वाटतं। धन्यवाद, थँक्यू। युवराज मिश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।